जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। पन्हाळा कोतवली येथे पन्हाळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस अनुजाती जमाती विभागाची आढावा बैठक घेण्यात आली। यामध्ये भाजपच्या राजकीय सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रयत्नांना काँग्रेस प्रत्युत्तर देईल अशी प्राध्यापक वसंत चांदूरकर यांनी भाजपाने आतापर्यंत देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात जे राजकीय आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्याला प्रत्युत्तर म्हणून सामाजिक बांधिलकीतून काँग्रेस उत्तर देईल। झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पट्टण कडोली आणि गडहिंग्लज या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जाती समाजाचं आरक्षण पडलं असून देखील जाणीवपूर्वक इतर समाजातील लोकांनी या ठिकाणी निवडणूक लढवून जे काही राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, या सर्व बाबींना राज्यातील सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतं असं प्रतिपादन प्राध्यापक वसंत चांदूरकर यांनी कोलोली येथे आयोजित केलेल्या पन्हाळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या आढावा बैठकीमध्ये केला। या बैठकीसाठी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब भोसले, गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीमध्ये तिसंगी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य अमर केशव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला। काँग्रेस ही काळाची गरज असून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस निश्चितच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात व सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगले नेतृत्व करेल असा आशावाद पन्हाळा तालुका अध्यक्ष अमर गायकवाड यांनी व्यक्त केला। कार्यक्रमासाठी संदीप गडगदे, सागर कांबळे तिसंगी, अंकुश पाटील, डीजी पाटील, चंद्रकांत कांबळे, राजाराम बिळासकर, चंद्रकांत कांबळे, अक्कुर्डे, जितेंद्र कांबळे, पोपट पाटील, अक्षय कांबळे, आनंदराव कामत, जनार्दन कांबळे, प्रतीक जाधव, अनिल जाधव, बाबासाहेब कांबळे, अविनाश कांबळे, युवराज कांबळे, शरद पवार, अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज कांबळे यांनी व आभार चंद्रकांत कांबळे यांनी मांडले। सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव, माझगाव, तालुका पन्हाळा। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।